महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला आपल्या धाडसाने आणि जिद्दीने उजाळा देणारी एक चिमुरडी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। अवघ्या 8 वर्षाच्या शर्वरी जितेंद्र म्हात्रे हिने तब्बल 197 गड किल्ले सर करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे। विशेष म्हणजे शर्वरीने अवघ्या 2.5 वर्षाची असतानाच गड किल्ल्यांच्या चढाईला सुरुवात केली होती। राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे शर्वरी आपल्या कुटुंबासमवेत दर्शनासाठी आली असता विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तिचा विशेष सत्कार केला। यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते विनोद वाघ, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गीते, माजी बांधकाम सभापती गणेश झोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शर्वरीच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल तिचा राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला। एवढ्या लहान वयात महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम ही चिमुरडी करत असल्याचे मान्यवरांनी सांगितले। शर्वरीच्या नावाची आतापर्यंत 10हून अधिक रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली असून राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनीही तिच्या कार्याचे कौतुक केले आहे। लवकरच 200 गड किल्ल्यांचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज असलेली शर्वरी आता महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले सर करण्याच्या निर्धाराने पुढे वाटचाल करत आहे। ही शर्विका म्हात्रे ही चिमुकली 2.5 वर्षाची असल्यापासून गड किल्ले सर करते। आज जवळपास तिनं 197 गड किल्ले या ठिकाणी सर केले। आज ती 8 वर्षाची झाली, अजूनही तिची मोहीम या ठिकाणी चालू आहे। एवढ्या कमी वयापासून तिनं सुरुवात केली आणि महाराष्ट्रात, देशात आणि जगातले अनेक भरपूर असे पुरस्कार या ठिकाणी तिनं प्राप्त केले। भविष्यातसुद्धा या आणखीन मोठ्या उंचीवर त्या ठिकाणी जाणार आहे आणि खास म्हणजे या महाराष्ट्राचा, या देशाचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम ही चिमुकली या ठिकाणी करते। त्यामुळं आज राष्ट्रमाता जिजाऊच्या या पावनभूमीवर ती या ठिकाणी आली आणि तिचा सत्कार आपण सगळे मिळून करतोय। आज आपण सगळेजण या ठिकाणाहून तिला भविष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि ही चिमुकली अजून उत्तरोत्तर प्रगती करत जावो आणि आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी अशाच पद्धतीचा प्रयत्न करू, अशाच मनपूर्वक शुभेच्छा तिला मी या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने देतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज अतिशय पवित्र ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। त्याचं कारणही तसंच आहे। माझ्या मुलीने 2.5 वर्षापासून जी गिर्यारोहणाची सुरुवात केलेली आहे ती एका महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबलेली आहे। लवकरच ती 200वा दुर्ग सर करणार आहे। परंतु त्याआधी ज्या मातीने प्रेरणा दिली, ज्या मातीतून शिवराय घडले, ज्या शक्तीमुळे शिवराय घडले, त्या शक्तीचे स्थान म्हणजे सिंदखेड राजा। आज या सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंचे खास आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। कारण माझ्या मुलीला जी प्रेरणा मिळाली ती आई जिजाऊंमुळे, छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत जी कामगिरी केलेली आहे। आजपर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळालेले असतील। आत्तापर्यंत 10 रेकॉर्ड बुकमध्ये तिची नोंद झालेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, इतर मंत्र्यांनी घरी येऊन तिचा सन्मान केलेला आहे। परंतु आज या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद होत आहे की या पवित्र भूमीमध्ये इथल्या पवित्र लोकांसोबत आम्हाला संगत मिळाली आणि इथल्या मातीतली लोकं भेटायला आली, म्हणजे खऱ्या अर्थाने जिजाऊंचे आशीर्वादच लाभले की काय असं आम्हाला वाटते। आणि या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि यापुढे 200च काय तर महाराष्ट्रातले संपूर्ण किल्ले आम्ही सर करू अशी एक आम्हाला धारणा आमची झालेली आहे। आणि या पवित्र भूमीमुळे, या पवित्र ठिकाणाचे आशीर्वाद घेऊन आमचा पुढचा प्रवास असाच सुरू राहणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। माझं नाव शर्विका जितेंद्र म्हात्रे। मी ट्रेकिंगला 2.5 वर्षापासून सुरू करत आहे आणि हा माझा 197वा दुर्ग आहे। आणि आज मी जिजाऊंच्या पवित्र भूमीत आली आहे आणि आत्ता माझे एवढे गड झाले ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा आहे, जिजाऊंचीच प्रेरणा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचीच प्रेरणा आहे। त्यांच्यामुळेच हे सगळं घडतंय। जय शिवराय। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।